जेव्हा महानता दोन रूपात भेटली, दोन दिग्गज, खेळ एकच, शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर. स्टेडियम शांत होतं, श्वास रोखले गेले होते आणि क्रिकेट इतिहास लिहायला सज्ज होतं. दोन दिशा, दोन देश, दोन वेगळ्या वाटा, पण ध्यास एकच आणि तो म्हणजे क्रिकेटचा. शेन वॉर्न म्हणजे हसत खेळत मैदानात उतरलेला, डोळ्यात खोडकर चमक, हातात चेंडू, पण तो चेंडू सामान्य नव्हता. तो चेंडू वळायचा स्वप्नांसारखा, फसवायचा विचारांसारखा आणि फलंदाजाला कळायच्या आधीच तू त्याची चाल ओळखायचंस. सचिन म्हणजे फक्त क्रिकेट खेळत नव्हता, तर आशा सावरत होता. तुझ्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये संयम होता, शिस्त होती आणि मौनात दडलेली ताकद होती. तर सरळ ड्राईव्ह म्हणजे जणू प्रार्थनाच आणि कव्हर ड्राईव्ह म्हणजे जणू कविताच. सचिन, तू शिकवलं संपूर्ण जगाला, महानता म्हणजे गोंगाट नाही, महानता म्हणजे सातत्य. सचिन, आज स्कोअरबोर्ड बदलतात, रेकॉर्ड मोडतात, पण तुझं जागतिक क्रिकेटमध्ये असणारं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणजे नुसते आकडे नव्हता, तर तुम्ही करोडोंच्या प्रेरणा होता. शेन वॉर्न म्हणजे एक गोलंदाज जो इतिहासात अजरामर झाला आणि क्रिकेटला स्पिनची जादू म्हणजे काय हे शिकवून गेला. तुम्ही दोघांनी मिळून संपूर्ण जगाला शिकवलं की धाडस म्हणजे बेजबाबदारी नाही, आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही आणि जिंकणं म्हणजे फक्त धावा किंवा बळी नाहीत. सचिन संयमाचं प्रतीक, तर शेन वॉर्न म्हणजे धाडसाची ओळख. सचिनने खेळ शिकवला, तर वॉर्नने खेळ बदलला. सचिन शांत समुद्रासारखा, तर शेन वॉर्न वादळासारखा, पण दोघेही खोल, दोघेही अजरामर. हे दोन महान क्रिकेटर जेव्हा समोरासमोर आले, तेव्हा क्रिकेट फक्त खेळ राहिला नाही, तो अनुभव बनला. दोघांच्या खेळांनी लाखो मुलांना स्वप्न दाखवलं की मेहनत केली तर इतिहास घडवता येतो. बॅट उचलणाऱ्या प्रत्येक हातात सचिन असतो आणि चेंडू फिरवणाऱ्या प्रत्येक बोटात शेन वॉर्न जिवंत असतो. शेन वॉर्न यांचा एक चेंडू बॉल ऑफ द सेंचुरी झाला. तो एक चेंडू ज्याने भौतिकशास्त्रालाच प्रश्न विचारला, ऑफ स्टंपच्या बाहेर पडला आणि लेग स्टंपला इतिहास बनवून गेला. सचिन नावाचं 1998ला शारजाह येथे आलेलं वादळ. वाळवंटात उभा राहून तू वादळाशी झुंज दिलीस आणि वाऱ्यालाच तुझ्या फटक्यांची दिशा बदलायला भाग पाडलास. त्या शतकात धावा नव्हत्या, त्या स्वप्नांना मिळालेली पंख होती. सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न, दोन दिग्गज, एकच खेळ, क्रिकेट.